नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनल मध्ये. दररोज बोलणारे छोटे छोटे वाक्य या इंग्लिश स्पीकिंगच्या सिरीज मध्ये आज आहे आपला डे 20. तर मंडळी, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला बघूयात आजची वाक्य. आज कोणती तारीख आहे? आजची डेट विचारायची असेल कुणाला तर कसं विचारणार? व्हॉट्स द डेट टुडे? व्हॉट्स द डेट टुडे? बोला माझ्यासोबत. व्हॉट्स द डेट टुडे? डेट म्हणजे तारीख. आज 29 डिसेंबर आहे. आज 29 डिसेंबर आहे. टुडे इज 29th ऑफ डिसेंबर. टुडे इज 29th ऑफ डिसेंबर. जी तारीख असेल ती तिथे लिहायची आजची. ठीक आहे. नेक्स्ट, तुझा वाढदिवस केव्हा असतो? व्हेन इज युअर बर्थडे? व्हेन इज युअर बर्थडे? 29 ऑगस्टला असतो. इट्स ऑन 29th ऑफ ऑगस्ट. तुमची बर्थडे तिथे लिहायची. इट्स ऑन 29th ऑफ ऑगस्ट. कळलं? मला माहित नाही साहेब. जर कोणाला माहितीच नाहीये की बर्थडे कधी आहे तर कसं म्हणणार? आय डोंट नो सर. आय डोंट नो सर. ओके. नेक्स्ट, तो 5 वाजता ऑफिस मधून निघतो. कसं म्हणणार? ही लिव्स हिज ऑफिस बाय 5 o'clock. ही लिव्स हिज ऑफिस बाय 5 o'clock. ठीक आहे. नेक्स्ट, आपल्या वेळेचा पूर्ण उपयोग कर. ठीक आहे. तो कसं म्हणणार? मेक द बेस्ट यूज ऑफ युअर टाइम. मेक द बेस्ट यूज ऑफ युअर टाइम. ठीक आहे. नेक्स्ट, तो आपला वेळ फुकट घालवतो. ठीक आहे. ही वेस्ट हिज टाइम. वेस्ट करणे म्हणजे फुकट घालवणे. ही वेस्ट हिज टाइम. ओके. नेक्स्ट, तो 1 मिनिट उशीर करत नाही. ठीक आहे. ही इज पंक्च्युअल टू द मिनिट किंवा ही इज पंक्च्युअल ऑन टाइम. ठीक आहे. ही इज पंक्च्युअल टू द मिनिट. इथे आपण असं बोलतोय. डन. वेळ किती पटकन जातो. हाऊ टाइम फ्लाईज. पटकन जाणे. हाऊ टाइम फ्लाईज. ओके. बोला हाऊ टाइम फ्लाईज. नेक्स्ट, समजतात ना वाक्य? चला पुढे. माझे घड्याळ मोडले आहे. मोडणे म्हणजे ब्रेक. मग इथे ब्रोकन येणार. माय वॉच हॅज ब्रोकन. माय वॉच हॅज ब्रोकन. ठीक आहे. नेक्स्ट, उठायची वेळ झाली. उठणे म्हणजे काय? वेकअप. मग कसं म्हणणार? इट इज टाइम टू वेकअप. इट इज टाइम टू वेकअप. समजलं? पुढे, तुम्हाला अर्धा तास उशीर झाला आहे. ठीक आहे. उशीर होणे म्हणजे लेट होणे. सो कसं म्हणणार? यू आर लेट बाय हाफ एन आवर. यू आर लेट बाय हाफ एन आवर. आवर म्हणजे तास. हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास. ओके. तो वेळेवर आला. ठीक आहे. ही केम ॲट द राईट टाइम किंवा ही इज ऑन टाइम. तर ही केम ॲट द राईट टाइम. तो वेळेवर आला. आपल्या जवळ खूप वेळ आहे. कसं म्हणणार? खूप वेळ म्हणजे इनफ टाइम. ठीक आहे. वी हॅव इनफ टाइम. वी हॅव इनफ टाइम. आपल्या जवळ खूप वेळ आहे. आपण खूप लवकर आलो आहोत. लवकर म्हणजे अर्ली. मग कसं म्हणणार? वी आर टू अर्ली. वी आर टू अर्ली. समजलं? खूप लवकर म्हणजे टू अर्ली. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. आपण म्हणतो ना, काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग. कसं म्हणणार? देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग. गेलेली वेळ परत येत नाही. टाइम वन्स लॉस्ट कॅन नॉट बी रिगेन्ड. कस बोला? टाइम वन्स लॉस्ट कॅन नॉट बी रिगेन्ड. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगायचं, चांगले दिवस येतील याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. चांगले दिवस म्हणजे बेटर डेज. बेटर डेज. ठीक आहे. मला नक्की हे वाक्य कमेंट करून सांगायचं इंग्लिश मध्ये आपण कसं बोलणार.
थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.